सोमवारजी नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि जवळपास 60% जास्त जनता ही कृषी क्षेत्राशी निगडित आहे किंवा त्या व्यवसायांवर अवलंबून असते. तर एकूणच कृषी क्षेत्राचं भारतीय अर्थव्यवस्थेमधलं जे स्थान आहे ते कुठल्या गोष्टीमुळे अधोरेखित होतं आणि त्या कृषी क्षेत्राला जी आर्थिक मदत दिली जाते किंवा अनुदानं दिली जातात तर त्याचं स्वरूप कशा प्रकारे खरं म्हणजे असायला हवं असं आपल्याला वाटतं? बरोबर. सर्वप्रथम पोळानिमित्त आज माझ्या कृषी मित्रांना, शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. सुरू करताना आर्थिक मदत जी आपण म्हणतो, आर्थिक मदत म्हणजे ॲक्च्युअल काय असली पाहिजे. वॉटर आणि सॉईल, आम्ही मराठीत पाणी आणि माती असं म्हणतो. पाणी म्हणजे सिंचाई योजना. ही जर सिंचाई योजना गावात गावात पसरली ती ॲक्च्युअल आर्थिक मदत. उत्कृष्ट बियाणे जर शेतकऱ्यांना मिळाले, त्याचं उत्कृष्ट पीक जर त्यांना मिळालं ती आर्थिक मदत. कीटकनाशके, बेस्ट क्वालिटीची कीटकनाशके जी असतील ती त्यांना जर मिळाली तर ती आर्थिक मदत आपण अशी म्हणू. उत्कृष्ट शेती पद्धती जर त्यांना आपण शिकू शकलो तर ती झाली आर्थिक मदत. आणि एकूणच जो क्षेत्र आपण कृषी क्षेत्र आहे त्याचा आपली जी भारतीय जी अर्थव्यवस्था आहे जीडीपी ज्याला म्हणतो बरोबर. त्यामधलं किती प्रकारे त्याचं महत्व त्याच्यात आहे? सरासरी जर बघाल तुम्ही तर 1950-51च्या दरम्यान जीडीपीला कृषी क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन जवळपास 58% होतं. 61ला आम्ही आलो ती झाली 55%, 52%, 71, 72, 30-35%. आणि आज जर आपण बघतोय तर ही टक्केवारी झाली 18%. तर जीडीपीला आज कॉन्ट्रीब्युशन जो कृषी क्षेत्राचा आहे तो फक्त 18%. पण बाकी हा 18% 100% लोकांना अन्न पुरवठा करतो. ती मोठी बात. म्हणजे ज्या क्षेत्राचं खूप आपली जनता अवलंबून आहे बरोबर, त्या क्षेत्राला खरं म्हणजे जास्ती हे देणं आवश्यक आहे. तर आता मगाशी तुम्ही कर्ज पुरवठा किंवा सिंचन याचा उल्लेख केला, तर ह्याच्या एकूणच दीर्घकालीन धोरणाविषयी आपल्याला काय सांगता येईल? मला हे सांगायचं आहे, जर 75-60% लोक आपल्या देशातील जर कृषी हा व्यवसाय करतात आणि आपण सध्या सांगितलं असतं भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे आणि 60-65% लोक जे जर कर्जात आहेत तर तो देश प्रगतीशील होऊ शकतो. आणि आता याविषयी त्याला कर्ज पुरवठा केला किंवा कर्ज माफ केला हा काही पर्याय नाही. साधारणपणे आपण बघा, जर एक आणि आपण दाना पेरतो ज्वारीला, त्याला कणूस येतो 1000 दाणे येतात. मग रेशो तो बघितला तर 1:1000. आणि माझ्या हिशोबाने जेवढं प्रॉफिट मेकिंग बिझनेस असू शकतो तरी सुद्धा आमचा शेतकरी कर्जात असतो. याला काय पर्याय? याला हा पर्याय की गव्हर्नमेंटची जी स्कीम्स आहे ती कर्जमुक्ती किंवा कर्ज पुरवठा हे नसल्याने त्यांना हवामानविषयी माहिती. हवामानविषयी माहिती म्हणजे हे नाही की आम्हाला पावसाळा 90% अबाव नॉर्मल, 80% बिलो नॉर्मल, त्याला त्याचं काही महत्व नाही. त्याला ही हवं ही मला सोईंग जी आहे किंवा माझी जी पेरणी आहे ती मला जूनमध्ये करायची आहे, ती मला जुलैमध्ये करायची. आज मी जर पेरा केला तर मला 7 दिवसात पाऊस पडणार की नाही पडणार. दॅट इज ॲक्च्युअल वेदर फोरकास्ट किंवा हवामानचा आम्ही अनुमान म्हणतो. एक ते मोठी गोष्ट. दुसरी विशेष म्हणजे मला तर असं वाटतं की शेतकऱ्याला कर्जच नसावं. कारण जर 70% लोक कर्जात असावी तर तो देश प्रगती करू शकतो. कर्ज नसावं. आता कर्ज नसावं याला काय पर्याय? आपण स्मार्ट सिटीची गोष्ट करतो. वी आर बिल्डिंग अप अ स्मार्ट सिटी. 100 स्मार्ट सिटीज. वाय नॉट 1000 स्मार्ट विलेजेस? स्मार्ट विलेज स्मार्ट विलेजेस अतिशय महत्वाचा मुद्दा आपण मांडताय की आताच केंद्र सरकारने किंवा राज्य शासनाने सुद्धा स्मार्ट सिटीचा उल्लेख केलेला आहे. आपण की त्या दृष्टीने काही पावलं उचलतो. तर मला वाटतं त्या धर्तीवरच स्मार्ट विलेजेस हा जर प्रकल्प हाती घेतला तर त्याचा जास्तीत जास्त जनतेपर्यंत त्याचा फायदा. स्मार्ट विलेजेस म्हणजे आता आम्ही स्मार्ट सिटी म्हणतोय तिथं फ्री वायफाय असावं. आपल्याकडे सगळ्याकडे उत्कृष्ट धोरण आहे. आपल्याला फ्री वायफायची आवश्यकता नाही. जर तुम्ही स्मार्ट विलेजेस करता तिथं जर फ्री वायफाय तुम्ही अवलंबून केलं तर ती लोक त्या मोबाईलचा उपयोग करू शकतील. त्यांना काही जी आवश्यकता पडेल, माझ्या झाडाला ही कीटकनाशक लागली किंवा हा अडीचा मारा झाला आहे, तो त्याचा फोटो काढला आणि तुम्हाला वेबसाईटवर अपलोड करू शकता. जर त्याच्याजवळ इंटरनेट असेल, इलेक्ट्रिसिटी सुद्धा असेल. मला वाटतं तो सुद्धा एक महत्वाचा आहे. कारण म्हणजे सिंचन तुम्ही पाठवला आणि इलेक्ट्रिसिटी नाही मग त्या सिंचनचं काही महत्व. म्हणजे पाणी आणि वीज या अतिशय मूलभूत अशा शेतकऱ्यांच्या गरजा आहेत. आणि दुसरी म्हणजे फर्टिलायझर सॉइल टेस्टिंग आम्ही ज्याला म्हणतो. आता शेती करतोय आम्ही आणि पर्टिक्युलर त्या शेतीला आता मी माझी शेती जी करतो त्याला लावणी आम्ही तुरी, उडद, चणा, सोयाबीन.
आता कोरडवाहू माझी जमीन आहे, तिथं जर मी आवळ्याची शेती करू शकतो उत्कृष्ट पद्धतीने, माझी बोराची शेती जर केली तर त्याला उत्कृष्ट पद्धती. पण ह्या सगळ्या गोष्टींना गव्हर्नमेंटचा पाठिंबा फार आवश्यक आहे. गव्हर्नमेंट जर प्रत्येक शेताला एक तळं करते आणि त्यात पाणी साठवते, मग हवामानाचा विषय नसतो, मग ही ड्रॉट लाईक सिच्युएशन ही सगळी वेगळी जाते. तो पाणी जीवनावश्यक ठरू शकतो त्या पिकाला, बरोबर. ती मोठी गोष्ट. या सगळ्या गोष्टींसाठी गव्हर्नमेंटचा पाठिंबा असणे फार मोठे आवश्यक आहे. पण एकूणच आता म्हणजे हा तर अगदी मूलभूत तुम्ही प्रश्न मांडलेत की शेतकऱ्यांना वीज आणि पाणी या दोन अगदी ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या तर पुरवल्याच पाहिजेत. बरोबर. पण ह्याच्यात सुद्धा याच्याच बरोबरीने ज्या शेतीमालावर जी प्रक्रिया केली जाते, काही असे उद्योग आहेत की ज्या शेतीमालाचं जे मूल्यवर्धन केलं जातं, तर त्यामध्ये शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग असावा या दृष्टीने काय होणं गरजेचं आहे? बरोबर, तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. आता मॅक्झिमम जी कारखाने आहेत मग आपल्या देशातली ती शेतीवर अवलंबून आहे. साखर कारखाने झाले, ऑइल सीड फॅक्टरी सगळी झाली, मोठे मोठे सोयाबीनचे प्लांट्स वगैरे जे झाली, कॉटन स्पिनिंग मिल्स, टेक्सटाईल्स, मोस्ट ऑफ द थिंग सगळी जी वस्तू आहे ती डिपेंडेंट आहे शेतीवर. आता शेतकऱ्याला जर त्याच्या जवळपास कोणताही कारखाना उभारला आणि त्यात त्याला जर हिस्सेदारी दिली, सपोज की टोमॅटोची शेती करतोय शेतकरी आणि जवळपासच त्याच्याकडे टोमॅटो सूप प्रोड्युसिंग फॅक्टरी आहे किंवा केचप फॅक्टरी आहे, तर त्याचा जो पूर्ण जो टमाटा आहे तो वेस्ट न होता त्याला त्या फॅक्टरीला बोलत आहे. आणि इन रिटर्न त्या फॅक्टरीत त्याची जर हिस्सेदारी 1% किंवा जी टक्केवारी असेल ते जर असेल तर त्याला आपुलकी वाटणार त्या फॅक्टरीला आणि तो त्याचा प्रोडक्ट उचित भाव त्याला सप्लाय. कारण अनेक वेळेला आपण अशा बातम्या बघतो की टोमॅटोचे भाव इतके खाली घसरतात की शेतकरी अनेक वेळेला त्यांचे ट्रकभर सुद्धा टोमॅटो रस्त्यावर फेकून देऊन गेले. अशा स्वरूपाच्या बातम्या आपल्याला दुर्दैवाने द्यायला लागतात. तर त्याच्यावर काय चांगलं. पण याचबरोबर आपण ज्याला एक आधारभूत किंमत म्हणतो, शेतीमालाची आधारभूत किंमत, तर ती ठरवण्याच्या पद्धतीविषयी काय होणं गरजेचं असं? आधारभूत किंमत म्हणजे आम्ही इंग्लिशमध्ये त्याला MSP म्हणतो, मिनिमम सपोर्ट प्राइस. बरोबर. हे समर्थन मूल्य. हा उपयोग असा केव्हा, मागच्या वर्षी चण्याचे भाव 2500, 2700, 2800 रुपये आणि MSP 3200. मग हा बाजारात तो विकला गेला 2800, 2930. त्यावेळेस त्याला MSP नव्हती. आज जर ज्या डाळीचा भाव 100च्या वर झाला आम्ही म्हणतो MSPचे खूप गुण आहे. ही खरी गोष्ट नाही. आम्ही कांदे बटाटे हे भाव जर वाढले तर आम्ही आणतो 80 रुपये कांदा, 80 के पार प्याज, हे बातम्या येतात मोस्टली. सालांतरात एक मनुष्य म्हणजे किंवा एक फॅमिली सांगा 25 किलो कांदा वर्षभरात 50 रुपये जरी त्याचा रेट वाढला 1250 रुपये वर्षाला त्याला खर्च येतो आणि ते सुद्धा जीवन आवश्यक. अशा वस्तूला हाहाकार न करू MSP जी अशी असावी ती त्याला सपोर्ट केली पाहिजे. म्हणजे बाहेर जे इम्पोर्ट करतो, ऑइल सीड इम्पोर्ट करतो, ती जर सस्ती पडते, जर सस्ती होत असेल तर आपल्या इथं त्याला सपोर्ट करावा, कृषी उद्योगाला सपोर्ट करावा, त्याची MSP असावी. तो मी म्हणतो. पण एकूणच मग आता जे कृषी क्षेत्राचा जो विकास व्हायला पाहिजे, कारण आपण पुन्हा पुन्हा तोच उल्लेख करतोय की 60% जास्त जनता त्याच्यात कशा ना कशा प्रकारे अवलंबून आहे. तर एकूणच याच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आता कुठल्या योजना सध्या चालू आहेत किंवा कार्यरत आहेत सर्व पातळ्यांवर? कृषीसाठी योजना खूप चांगली सुरू आहेत. आता पाणी पुरवठ्याची योजना सुरू आहे आणि सॉइल टेस्टिंगची सुद्धा मोठ्या पटावर सुरू आहे. ग्राम विकास योजना सुरू आहे, परंपरागत विकास योजना सुरू आहे, ठिबक सिंचन योजना सुरू आहे. योजना सगळी खरं आहे पण याची अवेअरनेस तेवढी. तुम्ही जर गावात जाणार त्यांचा परंपरागत विकास योजना त्याला तो अर्थच करणार नाही. तर ही जी नॉलेज आहे ती अंतिम व्यक्तीला पोचण्यासाठी माझं एक ॲडवाईज आहे त्याला की जर वेगवेगळे इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा MBA कॉलेजेस किंवा BCom कॉलेजेस यांना एक 15 दिवसाचा जर प्रोजेक्ट दिला गेला की ही सगळी जी योजना आहे गव्हर्नमेंट रिलेटेड स्कीम्स किंवा ठिबक सिंचन आहे, तुमची पाटबंधार आहे, व्हॉट एव्हर दॅट इज अवेलेबल विथ दी गव्हर्नमेंट, ती सगळी जर एक गावाला जाऊन तुम्ही एक्सप्लेन करू शकाल तर N नंबर ऑफ लॉस त्यात कव्हर होते आणि ती योजना त्यांच्यापर्यंत पोहोचते. त्यांना माहीत पडला की ही योजना विमा योजना आहे. जर मी 100-150 रुपयाचा विमा करतो आणि माझी पिकं नुकसानदायक होतात तर मला 4500 रुपये मिळू शकते. तर हा विमा सगळ्यांनी करावा. बरोबर. म्हणजे एकूणच शेतीविषयी जे अनेक पैलू आहेत त्या सर्व दृष्टीने त्याच्या
याच्या दृष्टीने प्रयत्न होणे प्रयत्न गरजेचं आहे. होणे आवश्यक आहे. आणि केवळ सरकारच्या योजना असून उपयोग नाही, त्या शेवटच्या घटकापर्यंत त्या शेतकऱ्यापर्यंत त्या पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे योजना भरपूर आहेत, योजना पण भरपूर त्या आहेत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, हे खरा मुद्दा आहे. मला वाटतं अतिशय महत्वाचा मुद्दा आणि अनेक मुद्दे तुम्ही आता याच्यात मांडले. मला सगळ्यात आवडलेलं म्हणजे जशी स्मार्ट शहराची जी संकल्पना आहे त्याच्यावर आधारित स्मार्ट विलेजेस ही एक अतिशय उत्तम संकल्पना होऊ शकेल. 5,000 स्मार्ट विलेजेस तुमच्या माध्यमातून आज मी सांगतोय. ठीक आहे. आपण आशा करूयात की योग्य ठिकाणी त्याची दखल घेतली जाईल. आज सोमवारी सर आपण इथे आलात आणि ही जी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आमच्या बरोबर तुम्ही शेअर केली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. या पुढच्या